जर छत्रपती नसते ना हे कीर्तन करायला सुद्धा परवानगी घ्यावी लागली असती. कशी माहितीये का? सांगते ऐका. जहापना हम थोड़ा कीर्तन करना चाहते हैं, आपकी मर्जी हो तो कर ले. की अवस्था तुमची आमची असते. जानिए ठेवा. वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. शुक्र गुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया. नशेही तेच आहे. म्हणून पोरा सोरांना सांगा डीपीस ठेवायचेत ना तर ज्यांचं लगीनच झालं नाही त्याचा डीपी, जे जे लय झाले त्याचा डीपी. कुठं चाललंय दादा? चूक त्यांची नाही. 8वीचं पोरग 8वीचं माझ्या समोर मावा चोळीत होत. म्हणलं लाज वाटते का रे तुला? चडीतला पॅन्टीत यायचा तू मावा चोळतो? ती मला म्हणला ए तू कोण? म्हणलं मी महाराज. ती म्हणला म्हणपात कीर्तन झालं ना आता बॉम्बलायचं नाही. तिथं ऐकत्यात. आपण आपल्या बापाचं ऐकत नाही होते का? समोरून त्याचा बापाला त्यानं चोळलेली माव्याची मोठ पटकून मागं घेतली. मी म्हणलं का रे आताच म्हणलं तर बापाला भेट नाही. ती म्हणला रे बापाला भेटण्यातली आवलाद आपण नाही. आणि मग मागं का घेतली? ती आवलाद त्यातली अर्धी मागताय म्हणून मागं घेतली. बापाची इतक्या गुणाचा पोरग काय माळकरी निघणार आहे का? पण दादा हो आजी तुम्ही सुधरा. मी खरं सांगू जीवा ते ह्याचं बी ह्याचं काही नाही माहित आपल्याला. इमानदारीनं सांगते त्या पांडुरंगानं माझं ऐकावं. मी अख्खा महाराष्ट्र सुधरली. फक्त या पट्ट्याच्या हातात पावसाचं खत द्या. अशी मजा करीणार राव तुमची. जी माळकरी त्याच्याच वावरात पाऊस. जी माळकरी नाही त्याच्या बांधानं देणार पण वावरात टुबुक सुद्धा नाही. जी सोमवारी मटण एकादशीला दारू तसल्या जातीला तर 8 रानात गाठणार आणि त्याच्या एकट्यावरच पाडणार. पाऊस नाही गारा. आकार बघा आकार असा ठोकणार आणि पुन्हावरून म्हणणार आता कसं वाटतंय. म्हणलं पाहिजे गारगा. देव आपला ऐकणार महाराज. माझी विनंती आहे देवानं माझं ऐकेपर्यंत तुम्हीच माझं ऐका. सगळं काही करतं महाराज. देह काय तर देवाच्या नावाने काय करावं. राम नामाची दगड तरली. ही बातमी रावणाला कळाली. रावणाचे भक्त अजून पण आहेत मेले नाही. तर एवढा सुंदर जाधव दादांनी कार्यक्रम केला. सगळे चांगलं म्हणणार नाही. म्हणणार का? इमानदारीनं होय म्हणा. सगळे चांगले म्हणणार. काही गावातले 2-4 रावणाचे असते. ते म्हणणार हाय तवर केलो ना गेल्यावर लय झोतू येतोय. लोक आहेत. गोरी बायको तरी हीच म्हणतात बरी दिली. काळी बायको केली हीच म्हणतात बरी केली. मग काय ब्रह्मचारी राहू का? लोकांचं ऐकलं तर बायकोही करणं मुश्किल आहे. परमार्थ कुठं करता म्हणून आवड आहे देवासी तो ऐका प्रकार. लोकांचं कुठं घेऊन बसताय माऊली? लोकांचं कसं आहे 2-4 बेडकं होती. त्यांनी ठरवलं पर्वत चढायचं. पर्वत चढायला सुरुवात केली. खालच्यांची आग झाली. त्यांनी वरच्याला सांगायला सुरुवात केलं चढमत गिर जायगा. दोघा तिघाचा धीर सुटला. ते पडले. जे पडले त्यांना अजून वाईट वाटलं. पडल्यावर लय वाईट वाटतं. कळलं त्यालाच कळलं. समजून घ्या मला. ते पडले त्यांना लय वाईट वाटलं. त्यांनी वरच्याला सांगायला सुरुवात केली चढमत गिर जायगा. गिर गया तो बहुत लग जाएगा. वरच्यांनी विचार केला फार लांबून पडण्यापेक्षा आहे तिथनं पडावं लागन तरी कमी. निष्ठा नाही ना. सगळेच पडले. एक बिडूक जरा दटकुलच होता. पर्वताच्या टोकावर जाऊन उभा राहिला. गुंडाळवाडीकर सगळ्यांनी विचार केला राव एवढा वाढला एवढा ताणला तरी हो कस काय वर गेला. माय बाबा हो जो बेडूक वर गेला तो कानानं बहिरा होता. त्याला ऐकूच येत नव्हतं. जेव्हा खालची त्याला म्हणायची चढमत गिर जायगा. त्याला वाटायचं हात वरी करून मला म्हणतायत चढ जाएगा. कामयाब वो नहीं होते जिनके सपने बड़े होते हैं. कामयाब वो होते हैं जो अपने सपनों पे अड़े होते हैं. जिद्द आहे तर प्रगती आहे महाराज. निष्ठाच नाही तर काय बरं. काळजी करू नका रे. यांची काय चिंता करता? अरे हे किती मागे लागले ना. आसमान में जितने सितारे हो उतने भी अगर शत्रु हो आपका बाल न बाका हो अगर हरी साथ हो अगर देव सोबत आहे ना महाराज तर काय काळजी करता. रावणाचे भक्त माझं काही म्हणणं नाही हो का. माझं म्हणणं एवढंच आहे एका जंगलाला आग लागलेली असते. काय लागलेली असते? आग. सगळे पळून जातात बरं. मरणाला कोण देत नाही महाराज.
वाघ गेला, सिंह गेला, सगळे 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 हत्ती गेले, सगळे 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 गेले. पण बिचारी एक छोटीशी चिमणी होती. सगळे तिकडं पळत होते जंगलाच्या बाहेर आणि ती चिमणी चोचीत पाणी घेऊन जंगलाकडे पळत होती. लोक हसायला लागले. रा केवढीशी आहे तू? मला बी असंच म्हणतात. मला म्हणतात तू टीव्हीत लय भारी दिसती, म्हणजे असं तब्येत चांगली दिसते, लयच किरकोळ आहे का? आता करावं काय, तुमच्यासारखी माणसं अंगीच लागू देत नाही मला. तसं काही नाही बरं. चला जागेवर काय सांगायचं. चिमणी एवढी एवढी आहे तू, कुठं लागली पळायला? तुझ्या एवढ्या चोचीतल्या पाण्यानं काय होणार आहे का? आग विझणार आहे का दादा? जंगलाला आग लागली हो, आणि हिचं पाणी विझणार? तुम्ही इमानदारीनं सांगा, प्रॅक्टिकली विझणार आहे? चिमणीनं काय गोड उत्तर दिलं. चिमणी म्हणली वागव दादा, आग नाही विझणार मला माहित आहे हो, पण जेव्हा केव्हा जंगलाचा इतिहास लिहिला जाईल ना, तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही, आग विझवणाऱ्यात असेल. महाराज आपलं नाव सत्ता बंद पाडणाऱ्यात नाही, सत्ता चालू ठेवणाऱ्यात असलं पाहिजे. आपलं नाव मत खाणाऱ्यात नाही, मत देणाऱ्यात असलं पाहिजे. आपलं नाव हे चांगलं करणाऱ्यात असलं पाहिजे, वाईट करणाऱ्यात नाही. हे कायम लक्षात ठेवा. रावणाचे भक्त जागेवर आला. रावणाचे भक्त राम राम काय करता रे? रावण काय कमी? 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,00,000 नातू, अख्खेलंका सोने तिथे दो बंदी खाण्यात कुबेर राखणीला नवग्रहाच्या पायऱ्या, असं रावण. राम नावाचा दगड तरला यात काही नवल आहे. रावण नावाचा दगड तरलाच पाहिजे. इज्जतीचा प्रश्न, सोन्याचा कमंडलू घेतलं, पाणी घेतलं, दगडावर नाव टाकलं रावण, दगड टाकला पाण्यात. तुम्हाला काय वाटतं मायबाप, रावण नावाचा दगड पाण्यात तरला असेल की बुडला असेल? रावण नावाचा दगड तरला का बुडला? तरला बुडला. रावण नावाचा दगड बुडला. मायबाप हो, रावण नावाचा दगड तरला. तुम्ही म्हणसाल एकतर तू महाराज नाही, नाहीतर आम्ही माणसं नाही. हो, काही बोलू नको. ज्यांना देवाची बायको पळली त्याचा दगड जर तरत असेल तर माळा घालून काशी करण्यात मजाच नाही, म्हणजे काशीला जाण्यात. महाराज कशाला माला घालायच्या आणि बुके लावायचे आणि रावणाचा दगड तरतय महाराज? प्रॅक्टिकली नाही तरा. का तरला? रावणाची बायको विचारते, मी काय म्हणते, तुम्ही किती चालीचे फक्त मलाच माहिती, म्हणजे ठाईचे कवड त्या चालीचे महाराज. मग तुम्ही चौथालातले असताना तुमचा त्रिताल लागला कसा? मला थांब सांगतो, लय कुठे गेली महाराज. दगडावर रावण नाव होतं? अहो खरंय. दगड तरला? अहो खरंय. दगड तरला त्याचं कारण आहे, मी त्या दगडाला म्हटलो तू जर नाही तरला तर तुला त्या रामाची शपथ, म्हणून दगड तरला. आता विचार करा, रामाच्या शपथेने जर रावण नावाचा दगड तरला तर रामाच्या नावाने तुमच्या आमच्यासारखा नाशिवंत देह तरणार नाही का? सगळं काही तरेल. तेरी बन जाएगी गोविंद गुण काय से, तेरी बन जाएगी गोविंद गुण काय से. सगळं चांगलं होईल महाराज. कधी? संतन के संग लाकरे तेरी अच्छी बनेगी, सच्ची बनेगी, तेरी बिगड़ी बनेगी. संतन के संग लाकरे तेरी अच्छी बनेगी. सगळं चांगलं होईल महाराज, फक्त मुखात त्याचं नाम पाहिजे. सगळं चांगलं होणार आहे तर ह्याची चिंता कशाला की ह्यो जाणार आहे? शेवटी कर्मानं बांधलेली माणसं आहे तुम्ही, तुम्ही आम्ही. कर्ण गाडी करत होते, भिकारी आला, सोन्याच्या वाटीतलं पाणी फेकून दिलं, सोन्याची वाटी भिकाऱ्याच्या हातात दिली. बारकाने विचारलं, तुम्ही दानी आहात पण दानाचे काही नियम आहेत. दान कधीच अधर्मतेनं, अधर्मतेच्या हाताने आणि अपवित्रतेने करायचं नाही. तुम्ही एवढे ज्ञानी आहात, मग तुम्हाला कळलं नाही की डाव्या हाताने वाटी देऊ नये? तुम्ही एकतर आंघोळ केली नाही, तुम्ही डाव्या हाताने वाटी दिली. असं का केलं? कर्ण सांगताय. मी विचार केला, डाव्या हातातली वाटी उजव्या हातात घेईपर्यंत जर माझा प्राण गेला असता तर मी दान कसं केलं असतं, म्हणून आहे त्या हाताने वाटी दिली. हेच तुकोबार आहे, तुम्हा आम्हाला सांगतात. कोण दिवस येईल कैसा,
छाती वा तुला ठिणगी ठिणगी बाबू दे आभा लागत माया तुझी आम्हावरी राहू दे. गुड. आजची गाणी ऐकली का? करंट झाला पाहिजे. करंट. काळी महिना दिसतीस तरुण होईल कोरोना जाशील मरून लोक तुला टाकत्याल पुरून घे ग प्रेम करण. परमार्थ जमत नाही का तुला? मी तर म्हणते कुठल्या शब्दकोशात जावं लागला असेल एवढे अवघड शब्द. अगबाय 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 पुढचं मला येतच नाही एवढा वाद. इतका विचार करून गाणी लिहिली महाराज. सुंदर आहे हो. काय सांगायचं तुम्हाला. आणि याचा परिणाम आमच्या लेकरा बाळांवर झाला. तसं नाही म्हणा बापालाच आवडतंय पोरग कुठं जाईल महाराज. कुठं तसलंही अवघड झालंय. आम्हाला कुठं परमार्थ आवडतो दादा. साध्या साध्या गोष्टी आहेत. समजून घ्या बरं का. ह्या साध्या साध्या गोष्टीतून आपल्याला पुढे जायचं. मला एक प्रश्न कळला नाही. मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार आहेत, पौष महिन्यातले रविवार आहेत, श्रावण महिन्यातले सोमवार आहेत, चतुर्थी आहे, सगळं आहे. पण तुकोबरायांनी एकादशी पंढरीची वारीच का करा म्हणले? बरोबर आहे की नाही? देह जाणार आहे हे आम्हालाही कळलंय. पण करायचे तर आम्ही खंडोबाची भक्ती करू, करायची तर महादेवाची करू, करायची तर आंबाबाईची करू. हा अभंग तुकोबरायांचा. आणि आमच्या तुकोबरायांसाठी आंबाबाई काय आणि खंडोबा काय. ये ग विठाबाई माझे पंढरीचे मायबाप सर्वस्व पांडुरंग. त्यामुळे आम्हाला एकादश माहित आहे, म्हणून आम्हाला पंढरी माहित आहे आणि आम्हाला महात्म्य माहित आहे. काय सांगायचं तुम्हाला या पंढरीचं महात्म्य महाराज. नाचत जाऊ त्याच्या कावा सुख देईल विसावा. अरे सुख विसावा देईल ताकद द्या तुका म्हणे वाळवंट बरवे नीट. आणि तुम्ही गेलात ना सुखा लागी करीशी तळमळ पंढरीशी जाय एक वेळ मग तो बघाची सुख रूप होशी जन्मोन जन्मीचे दुःख विसरश. सर्व सुख द्यालो सर्व अलंकार सदा नाम घोष गुरु हरी कथा. एवढं सोपं आहे महाराज. नाव घडात जाऊ नका. सुखच पाहिजे ना. ज्याने हा परमार्थ केला, ज्याने हा नामस्मरणाचा व्यापार केला त्याला सुख. सोपं आहे महाराज. कसं करायचं मी तुम्हाला सांगते ना. पुरुष मंडळी हातवरी करा. अंडरलाईन दिस वर्ड प्लीज. पुरुष. ज्याला वाटतंय की मी हाय त्यानं वर करा. पाठीमागचे दोन्ही हात वर करा. दोन्ही हा प्रेमाने. लक्ष्मी शारंग तग सीतापती रघुवीर राधा गोविंदा. लक्ष्मी शारंग तग सीतापती रघुवीर राधा गोविंदा. राधा गोविंदा रघुमाई